नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित यामधील प्रकरण 8वे बैजिक राशी व त्यावरील क्रिया या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। चला सुरुवात करूया। सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा की जेणेकरून आपल्याला ज्या काही नवीन संकल्पना आहेत त्या नवीन संकल्पना नीट समजतील व त्यावर आधारित असणारी उदाहरणे सोडवताना अडचण येणार नाहीये। पहिला मुद्दा आपण समजून घेऊया, बैजिक राशी म्हणजे काय। बैजिक राशी कशाला म्हणायचं ते नीट समजल्याशिवाय आपल्याला पुढे त्या ठिकाणी त्याच्यावर आधारित असणारी उदाहरणं सोडवता येणार नाहीत। म्हणून त्याची व्याख्या आपण आधी नीट समजून घेऊ। माहित नसलेल्या संख्येऐवजी अक्षराचा वापर करून लिहिलेल्या गणिती मांडणीला बैजिक राशी असे म्हणतात। आता अशा प्रकारची व्याख्या आपल्या पुस्तकामध्ये कुठेही तुम्हाला दिलेली नाहीये, परंतु ही व्याख्या आपण या पद्धतीने आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे। आपल्याला एखादी संख्या जर माहित नसेल तर त्या संख्येच्या ऐवजी अक्षर वापरलेलं असतं, स्मॉल लेटरचा वापर केलेला असतो। ए पासून झेड पर्यंतचे कोणतेही स्मॉल लेटर वापरून गणित लिहिलेलं असतं, गणिती मांडणी केलेली असते आणि त्या मांडणीला आपल्याला बैजिक राशी असं म्हणायचं आहे। उदाहरणार्थ x + 5। तर इथे x ही संख्या आपल्याला माहित नाही, समजा याऐवजी मी असं म्हणू शकतो की एक संख्या आणि 5 यांची बेरीज। एक संख्या आणि 5 यांची बेरीज मला अशी लिहिता येईल, एक संख्या म्हणजे माहित नाहीये त्याच्याऐवजी मी x घेणार आणि त्याच्यामध्ये +5 मिळवले दाखवणार। तर माहित नसलेली संख्या असते पहा आपल्याला, त्यासाठी आपण अक्षराचा वापर करायचा असतो। 12 मधून एक संख्या वजा केली असं जर मी म्हटलं तर 12 मधनं काय संख्या वजा केली ती माहित नाही, त्याच्याऐवजी मी m हे अक्षर घेतलं तर 12 - m ही सुद्धा काय होईल, बैजिक राशी होईल। अशाप्रमाणे 3a + b त्यानंतर 16p या विविध प्रकारच्या बैजिक राशी आपणासमोर त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत। तर त्यांची ही वेगवेगळी रूपं आहेत। बैजिक राशीचा अर्थ समजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी संख्यांचाही वापर केलेला असतो। तर या संख्या ज्या आहेत या संख्यांमध्ये आपल्याला सहगुणक आणि चल या दोन संकल्पना समजून घ्यायच्या आहेत। तर त्याआधी आपण चल म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊ। संख्येऐवजी वापरलेल्या अक्षराला चल म्हणतात। x + 12 या राशीमध्ये आपल्याला x हे चल वापरलेलं दिसतंय। जे काही अक्षर आपण वापरत असतो पहा त्या अक्षराला चल असं म्हणायचं आहे। मग ते अक्षर a असेल, b असेल, c असेल किंवा z पर्यंत कोणतंही स्मॉल लेटर मधलं अक्षर जे वापरून गणिती मांडणी केलेली असते त्या अक्षराला चल असं म्हणायचं आहे। काही बैजिक राशीमध्ये एकच चल असतं, काही बैजिक राशीमध्ये 2 चल असतात, काही मध्ये 3ही चल असतात। तर या पद्धतीने इथे 3a + b या राशीमध्ये a आणि b ही 2 चल आहेत। 3m या राशीमध्ये m हे एकच चल आहे। तर अशा पद्धतीने चल म्हणजे थोडक्यात बैजिक राशीमध्ये वापरलेलं अक्षर। यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे सहगुणक म्हणजे काय। तर चलासोबत असलेल्या संख्येला सहगुणक असे म्हणतात। चलाच्या आधी साधारणपणे ती संख्या लिहिलेली असते त्या संख्येला सहगुणक असं म्हणायचं आहे। चलाच्या आधी ती संख्या लिहिलेली असावी, कारण चलाच्या नंतर जर एखादी क्रिया दाखवून संख्या लिहिली असेल तर ते त्याचा सहगुणक नसतो पहा। समजा इथे 4a - 12 लिहिलेत तर 12 हा काही याचा सहगुणक होणार नाहीये। तर a च्या आधी जी संख्या लिहिलेली आहे 4 ही या a या चलाचा सहगुणक आहे। त्याप्रमाणे 5m यामध्ये 5 हा सहगुणक आहे आणि m हे चल आहे। त्याप्रमाणे -9x² यामध्ये x² हे चल आहे, x आणि y हे 2 चल आहेत आणि -9 हा त्याचा सहगुणक आहे। कधीकधी एखाद्या बैजिक राशीमध्ये आपल्याला चलाच्या आधी कोणती संख्या लिहिलेली दिसत नाहीये, अशा स्थितीमध्ये आपण त्या पदाचा सहगुणक जो आहे तो 1 समजायचा असतो। ज्या चलाच्या आधी कोणतीही संख्या नसते अशा चलाचा सहगुणक 1 असतो। इथे a - 12 आहे तर a च्या आधी संख्या नाहीये, त्यामुळे याचा सहगुणक आपण 1 हा समजणार आहोत। m + n यामध्ये m च्या आधी पण संख्या नाहीये, n च्या आधी पण संख्या नाहीये, तर या ठिकाणी m व n या दोन्ही चलांचा सहगुणक हा 1 आपण समजणार आहोत। आता यामध्ये चल आणि सहगुणक यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया असते पहा, आणि ती क्रिया न लिहिण्याची पद्धत गणितामध्ये आहे। म्हणजे समजा उदाहरणार्थ या रीतीने ज्यावेळेस आपण 4x लिहितो त्यावेळेस या ठिकाणी 4 हा सहगुणक आहे आणि x हे चल आहे। याचा अर्थ आपल्याला 4 × x असा घ्यायचा आहे। इथे गुणाकाराची क्रिया हे गुणिले जे चिन्ह आहे ते न लिहिण्याची पद्धत गणितामध्ये आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण 4x असं लिहिलेलं आहे। तर याची जी मांडणी आहे ती करता असताना तुम्ही जर x4 असं जर लिहिलं असेल तर ही मांडणी चुकीची आहे। नेहमी
सहगुणक आधी लिहितात आणि चल नंतर लिहितात, ही मांडणी या ठिकाणी बरोबर आहे, ही मांडणी बरोबर आहे आणि ही अशा प्रकारची मांडणी चुकीची असणार आहे. म्हणजे सहगुणक आणि चल या दोघांच्या मांडणीमध्ये नेहमी सहगुणक आधी लिहितात आणि चल नंतर लिहिलं जातं. उदाहरणार्थ समजा मी इथे 5x वर्ग y z, तर या ठिकाणी 3 चल आहेत पहा, तर याचा अर्थ काय होतो 5 गुणिले x वर्ग गुणिले y गुणिले z. तर इथे 5 हा तुमचा सहगुणक असणार आहे आणि x, y आणि z ही त्याची चलं असणार आहेत. तर हाही मुद्दा आपण ध्यानात ठेवणार आहोत की ज्यामध्ये सहगुणक हा नेहमी चलाच्या आधी लिहिला जातो, चलाच्या नंतर सहगुणक लिहू नये. आणि चल आणि सहगुणक यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया लपलेली असते, त्या ठिकाणी कोणतंही चिन्ह क्रियेचं नसेल तरी आपण त्यांच्यामध्ये गुणाकार ही क्रिया समजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सहगुणकाचा अर्थ समजून घेऊया. त्यानंतर पद कशाला म्हणायचं आहे? ज्या बैजिक राशीत गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला पद असे म्हणतात. गुणाकार ही एकच क्रिया दाखवलेली असते. 15x म्हणजेच 15 गुणिले x, तर 15x हे पद झालं, एक पद आहे ते. त्यानंतर 7ab वर्ग c, यामध्ये आपल्याला 7 गुणिले a गुणिले b वर्ग गुणिले c, जसं मी आता समजून सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने की इथे गुणाकार ही एकच क्रिया आहे. यात 1 2 3 4 एक सहगुणक आहे आणि 3 चल आहेत, यांच्यामध्ये गुणिले ही क्रिया लपलेली आहे. तर अशा पद्धतीने गुणाकार ही एकच क्रिया जर दाखवली असेल तर आपल्याला त्या राशीला पद असं म्हणायचं आहे. तिसरं उदाहरण आहे 5/2 mn वर्ग, तर इथे 5/2 गुणिले m गुणिले n वर्ग असा अर्थ आहे. तर गुणाकाराची ही एकच क्रिया दाखवली असल्यामुळे याला आपण पद असं म्हणणार आहोत. तर या पद्धतीने या ठिकाणी आपण पद याचा अर्थ समजून घेतल्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो आहे स्वरूप पद कशाला म्हणायचंय किंवा सजातीय पद कशाला म्हणायचंय, तर तेही आपण इथे समजून घेऊया. पहा, स्वरूप म्हणजे सारखं दिसणारं रूप, सरूप समान रूप असलेलं पद. सजातीय पद त्यासाठी 2 शब्द दिलेले आहेत. तर ज्या पदामधील चले व त्यांचे घातांक समान असतात त्या पदांना स्वरूप पदे किंवा सजातीय पदे असे म्हणतात. चल सारखे पाहिजे त्यांच्या घातांकासहित. इथे पहा 8a वर्ग b ऋण 4a वर्ग b 1/4a वर्ग b, यांचे सहगुणक वेगवेगळे, सहगुणक नाही पाहिजे आपल्याला, फक्त त्यांचा चलाचा भाग पाहायचा आहे. a वर्ग b, इथे पण a वर्ग b आणि इथे पण a वर्ग b, त्यामुळे हे तिन्ही पद स्वरूप पद आहेत. त्यांचे सहगुणक जरी वेगवेगळे असले तरी चलाचा भाग त्यातला सारखा आहे म्हणून त्याला आपण स्वरूप पदे असे म्हणणार आहोत. नंबर 2 मध्ये पहा 10y घन p घन आणि q वर्ग, 3p घन q वर्ग ऋण 8p घन q वर्ग, याच्यामध्ये p घन q वर्ग हा भाग तिन्ही त्या ठिकाणी राशीमध्ये समान आहे, त्यामुळे यांना आपण स्वरूप पद असं म्हणणार आहोत. सहगुणक कोणताही असेल पण त्यातला अक्षरांचा भाग त्याच्या घातांकासहित समान पाहिजे. समजा या ठिकाणी जर p घन q वर्ग आणि इथे फक्त p वर्ग q वर्ग असेल तरी हे स्वरूपपद होणार नाहीत, किंवा नुसतं pq असेल तरी स्वरूपपद होणार नाही. त्यांच्या घातांकासहित त्या ठिकाणी ते स्वरूप असणं, सारखे असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने इथे ऋण 4xy 12xy आणि फक्त xy, तर याचा xy ला याच्या आधी संख्या नाहीये, सहगुणक नाही, तर तो आपण 1 समजणार आहोत. इथे 1 हा त्याचा सहगुणक आहे असं आपण ध्यानात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने स्वरूप पद जी आहेत ती संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे, कारण बेरीज बैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी करता असताना आपल्याला स्वरूप पदे एकाखाली एक मांडावी लागतात. तर त्यासाठी स्वरूप पदांचा अर्थ समजून घ्यायचे सोपा अर्थ आहे, चला समान चले असणारी पद म्हणजे स्वरूप पदे, समान चले असणारी पदे म्हणजे स्वरूप पदे, ज्यांचे चल आणि त्यांचे घातांक समान आहेत. त्यानंतर बैजिक राशींचे प्रकार पडलेले आहेत. पदांच्या संख्येवरून राशीचे नाव त्या ठिकाणी दिलेले आहे, नाव ठरते. तर यामध्ये एक पद राशी म्हटलेला आहे. एकच पद असणाऱ्या राशीला आपण एक पद राशी असं म्हणायचंय. ज्या राशीमध्ये फक्त एकच पद आहे आणि हे एकच पद, गुणाकार ही एकच क्रिया त्यामध्ये दाखवलेली असते, बेरीज वजाबाकी अशा भागाकार या क्रिया त्यामध्ये नसतात. द्विपद 2 पदे असणारी बैजिक राशी. आता ही पद एकमेकापासून वेगळे करण्यासाठी बेरीज वजाबाकी आणि भागाकार या क्रिया त्या ठिकाणी वापरलेल्या असतात. गुणाकार ही एकच क्रिया असेल तर ती एक पद राशी होईल.
बेरीज असेल एखादी तर त्या ठिकाणी 2 पदे वेगवेगळी होतील। त्याप्रमाणे इथे त्रिपद आहे, 3 पदे असणारी बैजिक राशी म्हणजे त्रिपद राशी, आणि बहुपद राशी म्हणजे 3 पेक्षा जास्त पदे असणाऱ्या राशीला त्या ठिकाणी आपल्याला बहुपद राशी असं म्हणायचं आहे। 1 पद असेल तर एकपद राशी, 2 पद असतील तर द्विपद राशी, 3 पद असतील तर त्रिपद राशी, आणि 3 पेक्षा जास्त असतील तर बहुपद राशी असं या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। तर इथे काही उदाहरणं इथे दिलेली आहेत पहा। एकपद राशी, हे पहा एकपद राशीमध्ये आपल्याला 4x, त्याच्या खाली नंतर 5/6m ऋण 7। आता याच्यामध्ये फक्त संख्या ही सुद्धा तुमची एकपद राशी होणार आहे, त्याच्यामध्ये अक्षर नाही वापरलं तरी पण ती एकपद राशी आहे। द्विपद राशीमध्ये पहा इथे 2x - 3y, तर वजा या क्रियेद्वारे 2 पदं वेगवेगळी झालेली आहेत। 2x आणि 3y ही 2 वेगवेगळी पदं आहेत, म्हणजे वजाचं अधिकचं चिन्ह जर आलं तर तिथनं पद आपण तोडायचंय, तिथनं पद वेगळं करायचंय। इथे पण 2l + 2b हे पहिलं पद, 2l + 2b हे दुसरं पद, म्हणजे ही द्विपद राशी झाली 2 पदं असल्यामुळे। 3mn - 5m² इथे पण वजाबाकीमुळे 2 पदं वेगवेगळी झालेली आहेत। 4x 5/6m आणि ऋण 7 ही एकपद राशी आहेत। त्यानंतर हे द्विपद राशी। ते त्रिपद राशीमध्ये 3 पद आहेत पहा, a + b + c, हे पहिलं पद a, दुसरं पद b आणि तिसरं पद c। बेरजेच्या क्रियेने ही पदं एकमेकापासून वेगळी केलेली आहेत। x² - 5x + 6 याच्यामध्ये आपल्याला वजाबाकीची क्रिया आणि बेरजेची क्रिया दिसते, ज्यांनी पदं वेगळी दिसतात। पहिलं पद x², दुसरं पद 5x आणि तिसरं पद 6। अशा पद्धतीने इथे 8a³ - 5a² b + c, तर इथे पण 3 पदं आहेत, आणि 3 पेक्षा जर जास्त असतील, 4 असतील, 5 असतील, 6 असतील, 7 असतील, किती असतील, 3 पेक्षा जास्त पदं असणाऱ्या राशींना काय म्हटलेलं आहे, बहुपद राशी। तर या अशा बैजिक राशींच्या प्रकारावर आधारित असणारा सराव संच 32 जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे पहा। इथे आपल्याला काही राशी दिलेल्या आहेत। खालील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, द्विपद राशी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा। वर्गीकरण करा म्हणजे या ठिकाणी आपल्याला गट पाडायचे आहेत की कोणत्या कोणत्या राशी एकपद आहेत, कोणत्या राशी द्विपद राशी आहेत आणि कोणत्या त्रिपद राशी आहेत। तर याचं प्रश्न आपण या ठिकाणी पुस्तकात पाहून लिहायचा आणि त्याचं उत्तर फक्त आपण इथे समजून घेऊयात पहा। तर इथे आपल्याला ज्या काही राशी दिलेल्या आहेत त्यापैकी एकपद राशी जी आहे ती 7x ही एकपद राशी होणार आहे। पहिली राशी 7x एकपद राशी आहे। दुसरी राशी 5y - 7z, याच्यात 2 पदं आहेत त्याच्यामुळे ती द्विपद राशी होणार आहे, 5y - 7z। तिसरी राशीमध्ये 3 पदं आहेत पहा, 3x³ - 5x² - 11, तर ही त्रिपद राशी होईल, 3x³ - 5x² - 11। त्यानंतर चौथी जी राशी दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, चौथी जी राशी आहे पहा इथे दिलेली 1 - 8a - 7a² - 7a³, किती पद झाली पहा, 1 2 3 4, 4 पदं झालेली आहेत, म्हणजे 3 पेक्षा जास्त पदं आहेत, त्याच्यामुळे त्याचा समावेश आपल्याला करायचा आहे बहुपद राशीमध्ये, म्हणजे 1 - 8a - 7a² - 7a³। त्यानंतर 5वा आकडा बघू आपण। 5वा आकडा आहे 5m - 3, तर याच्यामध्ये पण 2 पदं दिसतात म्हणून द्विपदी समोर दुसरी राशी आपल्याला लिहावी लागेल, 5m - 3, द्विपदी समोरच ही राशी येईल दुसरी। त्यानंतर 6वी राशी आहे फक्त a लिहिला आहे, तर तो तुमचा एकपदी असल्यामुळे एकपद राशी समोर येईल, एकच पद आहे। 7वा आहे 4 आकडा दिलेला आहे, तर तो सुद्धा एकपद राशीमध्येच येईल। आणि 8वा आकडा दिलेला आहे 3y² - 7y + 5, हे 3y² - 7y + 5, तर यामध्ये 1 2 आणि 3 पदं आहेत, त्याच्यामुळे ही आपल्याला कोणासमोर लिहावं लागेल, त्रिपद राशी समोर त्या ठिकाणी ती राशी लिहावी लागेल, 3y² - 7y + 5। तर अशा पद्धतीने सराव संच 32 मध्ये आपल्याला 3 एकपद राशी मिळत आहेत, त्यानंतर 2 द्विपद राशी मिळत आहेत आणि 2 त्रिपद राशी आहेत आणि 1 बहुपद राशी आहे। तर हे सराव संच 32चं उत्तर आहे। आपण प्रश्न जो आहे तो पुस्तकात पाहून लिहायचा आणि त्याच्या खाली अशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहून काढायचं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व नवीन संकल्पना समजून दिलेल्या आहेत, निश्चितच आपल्याला त्या नीट समजल्या असतील।
कळल्या असतील व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायचा आहे. धन्यवाद.